नरेंद्र मोदींना सर्वोच्च पुरस्कार रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार प्रदान करण्यात आलेला आहे। दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासातील सहकार्य वाढवण्याबद्दल मोदींना हा पुरस्कार देण्यात आला। मोदींना मिळालेला हा 31वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे। रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार हा पुरस्कारानं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान करण्यात आला आहे। स्वीडनकडून हा पुरस्कार जो आहे तो सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात आलेला आहे। जवळपास 31वा हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेला आहे। तर पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आव्हानानंतर काही लोक टिंगल करू लागले असं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं। देश संकटात असताना देशाच्या पाठीशी असलं पाहिजे असं एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं आव्हान आपण त्याचं अंमलबजावणी करतोय। जितकी कपात होईल तेवढी आपण करायला पाहिजे। पुढचं येणारं संकट लक्षात घेऊन राज्य सरकारने देखील, मुख्यमंत्री महोदयांनी देखील नियमावली तयार केली आहे आणि हे सगळं देश हितासाठी, राष्ट्र हितासाठी करतो आपण। काही लोक टिंगल, काही लोक चेष्टा करतात, आरोप करतात, परंतु मी त्यांना सांगू इच्छितो, जेव्हा देश संकटात असतो त्यावेळेस देशाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपण केलं पाहिजे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यात आलेला आहे। राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याची घोषणा जी आहे ते आपल्या एक्स पोस्टच्या माध्यमातून केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स वरती पोस्ट करत ही माहिती दिली। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला आज राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस यांनी अ दर्जा घोषित केला। पर्यटन व तीर्थक्षेत्रात या संस्थेचा सर्वांगीण विकास व्हावा ही देवाभाऊंची आणि महायुती सरकारची इच्छा आहे। त्याबद्दल मी देवाभाऊंचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने व लाखो गणपती कार्यकर्त्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो। तर दादांच्या निधनानंतर तुतारी गटाच्या नेत्यांचे आमच्या आमदारांना फोन होते असं उमेश पाटील यांनी दावा केला। आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करू अशा प्रकारचे फोन आल्याचं उमेश पाटील यांनी म्हटलं। दादांच्या राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांनी हा दावा केला। सुनेत्रा पवारांनी शपथ घेतल्यानंतर पवार गटाचे मनसुबे धुळीस मिळाल्याचं उमेश पाटील यांनी म्हटलं। अजितदादाचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर 2-3 तासाच्या वेळ गेल्यानंतर पुन्हा साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या पक्षाला एकत्र करू आणि आपण सगळ्यांनी एकत्र काम करू अशा पद्धतीचे फोन हे तुतारी गटाच्या नेत्यांकडून आमच्या पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडून आलेल्या आमदारांना सुरू झाले होते। अजितदादाचा पक्ष गिळंकृत करण्याच्या करताचं षडयंत्र दादांचं निधन झाल्याबरोबर सुरू झालं होतं। तुम्ही खासगीमध्ये आमच्या आमदारांना विचारलं तर नक्की ते तुम्हाला सांगू शकतील। कुणाचे फोन आले हे सुद्धा ते सांगू शकतील। सुनेत्रा वहिनींची पक्षाच्या सर्व नेत्यांनी, आमदारांनी, कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली। त्यामुळं जे तुतारीच्या नेत्यांचा जो मनसुबा होता तो धुळीला मिळाला। तर सोलापूरच्या म्हाड्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला जमिनी देण्यास विरोध केला आहे। जमीन गेल्यावर आम्ही काय खायचं, भीक मागायची का असा संतप्त सवाल करत शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। मावशी का नको आहे शक्तीपीठ नेमका? माझं आज 10 कुटुंब त्याच्यावर जगतं या 1.5 एकरावर। आज ती जर रद्द झाला पाहिजे, जर त्यात रोड गेला तर आम्ही काय खायचं, आम्ही भीक मागायची का? झालाच नाही पाहिजे शक्तीपीठ, किती रद्द झालं पाहिजे। ज्या गावातून शक्तीपीठ जाणार आहे त्या गावातील शेती उद्ध्वस्त होणार आहे। आता एका गावातून 500-600 एकर जमिनी जाणार आहेत। मग या शेतकऱ्यांना त्याच गावात परत 500-600 एकर जमीन मिळणार आहे का? नुसता पैसा घेऊन काय करायचं आहे? परत पुढे उदरनिर्वाह कशा होणार आहे? शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे। यात करकम भागात वगैरे द्राक्षाच्या मोठमोठ्या बागा आहेत, तर त्या रस्ता गेल्यानंतर बागेचं वगैरे काय होणार आहे समजे, त्यामुळे रस्त्याला विरोध आहे शेतकऱ्यांना समजा। माझा सहकारी कॅमेरा पर्सन अभिषेक पवारसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, अरण, माढा, सोलापूर। तर नागपूर GPOनं ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी एक अनोखा पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे। या अंतर्गत रत्नागिरीच्या अस्सल हापूस आंबा आता थेट शेतकऱ्यांच्या बागेतून ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवला जातोय। व्हॉट्सअपद्वारे याला मोठा प्रतिसाद मिळत असून लवकरच या माध्यमातून विदर्भाची संत्रीही घरपोच दिली जाणार आहे। या आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी।
हापूस आंबा सगळ्यांना आवडतो, मात्र तो ओरिजिनल हापूस आंबा आपल्यापर्यंत पोहोचेलच असं नाही, त्याच्यामध्ये भेसळसुद्धा होऊ शकते। म्हणून आता जे पोस्ट विभाग आहे, जे 150 वर्षापासून आपली सेवा देत आहे, ते ओरिजिनल चव हापूसची जे आहे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी पायलट प्रोजेक्ट सुरू केलेला आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर हा रत्नागिरीचा हापूस जो आहे तो ओरिजिनल हापूस आंबा पोस्टामध्ये आलेला आहे आणि पोस्टाच्या मार्फत या ठिकाणावरून तो ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे। म्हणजे याच्यामध्ये मध्ये कोणीही राहणार नाही, शेतकरी आणि ग्राहक असा जो एक प्रवास आहे तो हा आंबा पोस्टाच्या मार्फत करणार आहे। ह्या हापूसच्या पेट्या ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळते सरळ रत्नागिरीच्या बागायतदारांकडून या पेट्या नागपूरच्या GPO म्हणजेच मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचल्या आणि इथून त्या ग्राहकांपर्यंत जाणार आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। आणि ब्रेकिंग बातमी आलेली आहे नागपूरमध्ये रॅपिडो चालकाला मारहाण करून लुटणारे 2 आरोपी अटकेत आहेत। रोहित रहांगडाले आणि समीर लांबट असं अटक करण्यात आलेल्या आरोपींचं नाव आहे। CCTV तपासून पोलिसांनी आरोपीला पकडल्याची माहिती आहे। नागपूरमध्ये रॅपिडो चालकाला मारहाण करून लुटणारे 2 आरोपी अटकेत असल्याची माहिती मिळते। रोहित रहांगडाले आणि समीर लांबट अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं जी आहेत ती आता समोर आलेली आहेत। नागपूरमध्ये रॅपिडो चालकाला मारहाण केल्याप्रकरणी 2 आरोपींना बेड्या ठोकलेल्या आहेत पोलिसांनी आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे।